पाहूया. एक घेतले, दुसऱ्यासाठी प्रयत्न. यस नो यस नो नो. चांगला निर्णय. आज मात्र आपण पाहिलं पहिल्या 5 षटकामध्ये काही कॅचेस ड्रॉप झालेले आपल्याला पाहायला मिळाले. कॅचेस विन मॅचेस. छुटा कॅच लुटा मॅच. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ग्लेन मॅक्सवेल चे 3 झेल सुटले आणि ग्लेन मॅक्सवेलला 200 धावांची खेळी साकारली. इथं मात्र पुन्हा एकदा जागेवरून खेळायचा प्रयत्न आहे. फुटवर्क पाहिजे, फलंदाजाकडे फुटवर्क पाहिजे. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानावरती फलंदाजाकडे फुटवर्क. मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल तर मोबाईल चालत नाही आणि फलंदाजाकडे फुटवर्क नसेल तर फलंदाज जास्त काळ खेळपट्टीवर टिकत नाही. 75 धावा, 5 बाद 75 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथं मात्र फटका 2000 आणि चेंडू सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेवरून भिरकावला. षटकार. चेंडू गेलाय नालीत. आलाय षटकार. एक्क्याऐंशी धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 6 समाप्त होते. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 5 बाद 81 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय सामन्याला मात्र होईल काही क्षणामध्ये सुरुवात. काहीशी चर्चा. संघनायक जर आपण पाहिलं तर तिथं त्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती कोण येणार. मला वाटतं पहिल्यांदाच गोलंदाजी मार्कवरती येण्यासाठी सज्ज होतोय का माजिद. आज मात्र एक वेगळा प्रयोग आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये. जर पाहिलं तर आज मात्र मी नेहमी समालोचनामध्ये सांगतो की आपण गाणं ऐकलंय वाट बघतोय रिक्षावाला, पर तो आज मॅच बघतोय रिक्षावाला. 1 2 3 4 रिक्षा आपल्याला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. इथं मात्र फटका खेळला. क्षेत्ररक्षक नाहीये कुणी. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू जातोय आणि चेंडू मात्र सीमारेषा पार. आलाय खणखणीत चौकार. पंच्याऐंशी धावा धावफलकावरती. 5 बाद 85. 5 फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा मैदानावरती दमखम पाहायला मिळतोय. मोठा सामना आहे. बिग बॅटल ऑफ क्रिकेट आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये क्वालिफायर 1च्या सामन्यामध्ये मात्र करण सुपर किंग संघाचा पराभव करून मुंडे वॉरियर संघ फायनल मध्ये प्रवेश करणारा या वर्षीचा पहिला संघ ठरलाय. तब्बल कमीत कमी 1 लाख रुपयाचं डिपॉझिट मुंडे वॉरियर संघाच्या नावावरती जमा आहे. इथं पुन्हा एकदा फटका आणि अगदी जागेवरती टिपलाय. झेल मात्र टिपलाय. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल. माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. जबरदस्त खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा. खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा. जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यॉन्स कडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा. नक्की जे जाळं रचलं होतं मला वाटतं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अबू चाऊसनं मात्र सुरेख असा झेल टिपला. अगदी जागेवरती झेल टिपलाय. नवीन फलंदाज आलाय मैदानावरती राजू बोईनवाड.
राजूसाठी हा चेंडू मात्र आपण पाहतोय ऑन साईडला फ्लिक केला. एक धाव मात्र या चेंडूवरती घ्यायचा प्रयत्न होतो. एक धाव घेतली जाते. धावपलकावरती धावा होतात त्या 86. 6 बाद 86 धावा. दोन मातब्बर दोन दिग्गज संघ मात्र मैदानावरती आपण पाहतोय. विशाल योद्धा विरुद्ध दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय केंद्रीय सरकार वॉरियर्स. विकी राठोड स्ट्राईक वरती येतोय. फलंदाज विकी राठोड. इथं मात्र फटका खेळला. स्ट्रेट ड्राईव्ह. नो स्ट्राईकच्या यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केलेत आणि स्ट्राईक वरती देखील थ्रो. काय होतंय मैदानावरती. एकाच चेंडूवरती दोन्ही साईडच्या यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. डायरेक्ट हिट केलाय. फलंदाज मात्र परतणार का. काय झालंय मैदानावरती. तिसऱ्या पंचांकडे केली मागणी. तिसरे पंच आपल्या सोबत जोडले जात आहेत. नितेश कलम सर आपल्या सोबत जोडले जात आहेत. काय झालंय काय घडलंय काय बिघडलंय मैदानावरती. फलंदाजाने चेंडू खेळला. स्ट्राईक जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईकच्या यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र चेंडू घेऊन स्ट्रायकर एंडला थ्रो केलाय. फलंदाज सुरक्षित असेल का नसेल बरेचसे प्रश्नचिन्ह आहेत. आणि काय होतंय. जबरदस्त बॅटल. धावपलकावरती 6 बाद 86 धावा आहेत. तिसऱ्या पंचांकडे ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या वॉर रूम मधून आपल्यासोबत पंच देखील जोडले गेलेत. हृदयाची धडधड वाढली आहे. सर्वांच्या नजरा मात्र मैदानावरती आहेत. सर्वांच्या नजरा मात्र समालोचन कक्षाकडे आहेत. काय झालंय मैदानावरती. फलंदाज सेफ आहे. एक धाव या चेंडूवरती असेल. 6 बाद 87 टाळ्या होत आहेत. केंद्रीय सरकार वॉरियर्सच्या गोटामध्ये जल्लोष मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बाद 87 धावा आहेत. स्ट्राईक वरती राजू आपण मात्र पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा सज्ज गोलंदाज माजिद. चांगलं षटक टाकलंय. इथं पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलंय. स्लोअर वस्त्राचा वापर केलाय. तर मुज्जू चाऊस मात्र काहीशा वेगळ्या मूड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 7वं षटक. या षटकातला अंतिम चेंडू. आज मात्र प्रेक्षकांचा देखील महाकुंभ मेळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. माळेगावच्या यात्रेसारखी गर्दी मात्र आज प्रेक्षकांची या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. जरी पहिल्या सामन्यामध्ये क्वालिफायर 1 मध्ये पराभव झाला असला तरी करण सुपर किंगच्या संघाला देखील एक सामना खेळण्याची संधी आहे. या सामन्यानंतर तो सामना चालू सामन्यातला विजेता संघ त्या संघासोबत तो सामना होईल. इथं लोअर फुल टॉस होतो चेंडू. डायरेक्ट आणि फलंदाज बाद. विकेट बॅक टू पॅव्हिलियन. संधी माहेर डीजे वेस्ट साठी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केला चेंडू. काही क्षण असं वाटलंय की हातातून चेंडू निसटल्यानंतर चेंडू थोडासा लो झालाय. तर तो काय झालंय पाहूया मैदानावरती पुन्हा एकदा. काय बिघडलंय काय घडलंय. परंतु धावबाद तर मला वाटतंय नक्कीच असेल. पंचांनी धावबाद तर दिलेलाच आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मी अगोदर सांगितलं की प्रथम दर्शनी असं वाटतं चेंडू हातातून पडल्यानंतर थोडासा लो झालाय चेंडू. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
7 षटकाच्या समाप्तीनंतर 7 बाद 87 धावा. उर्वरित 18 चेंडूमध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन क्रिकेट जर आपण पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 30 ते 40 धावा जरी आल्या तरी जवळपास 120 धावापर्यंत हा संघ पोहोचू शकेल. परंतु काय होणार मैदानावरती, माजिदचं मात्र सामन्याला टर्निंग पॉईंट ठरणारं षटक आलं. या षटकामध्ये 2 विकेट देखील आल्या. आतापर्यंत माजिदला आपण गोलंदाजी करताना पाहिलं नाही. माजिद रगडा एक फलंदाज आहे तगडा, परंतु आज त्यानं गोलंदाजी सुद्धा तितकीच मजबूत केली. पहिल्या चेंडूवरती चौकार जरी आला असला तरी 2 विकेट मात्र या षटकामध्ये प्राप्त करण्यामध्ये यश मिळवलंय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय विजय पेटकुले. आज कॅचेस सुटले. इथं पुन्हा एकदा फटका. क्षेत्ररक्षक दूरवरती एक तर पूर्ण केले. सुरेख क्षेत्ररक्षण, जितकं चांगलं क्षेत्ररक्षण फेकी देखील तितकीच चांगली. आज मात्र पुन्हा एकदा अमोल चव्हाणचं जे वादळ मैदानावरती आपण पहिल्या 4 षटकामध्ये पाहिलं होतं, 4 षटकामध्ये जवळपास 73 धावा होत्या. हा या मैदानाचा इतिहास आहे. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय आखूट टप्प्याचा चेंडू होता. फटका मोठा खेळायचा होता. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मात्र याच्यावरती घेतली जाते. अमोलनं मात्र दमदार आज देखील फलंदाजी केली. मी कालच्या सामन्यामध्ये अमोल बद्दल बोललो होतो. अमोल चव्हाण फलंदाजी चांगली, गोलंदाजी चांगली, यष्टीरक्षण चांगलं, क्षेत्ररक्षण देखील चांगलं. तोच रिदम त्यानं आज फलंदाजीमध्ये देखील दाखवलाय. इथं पुन्हा एकदा टप्पा पडलाय. थोडीशी उसळी आहे. समोर उंचा पुरा फलंदाज आहे विकी. शेवटपर्यंत फलंदाजी करावी लागेल. तर विकीची साथ द्यायला फलंदाज मात्र आपण पाहतोय संदीप. 11 चेंडूमध्ये 17 धावावरती फलंदाजी करतोय विकी राठोड. इथं पुन्हा एकदा स्टँड अँड डिस्पॅच. सरळ विरकावलाय. सीमा रेषेवर आलाय षटकार. बुलंदी गगनचुंबी षटकार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. एक जबरदस्त असा षटकार मात्र वसूल केला गेला. आमदार प्रीमियर लीग 2026 चा आपण नांदेड जिल्ह्यातला किनवट तालुक्याचा वर्ल्ड कप मात्र या ठिकाणी पाहतोय. एक धमाकेदार सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय अपील होतंय आणि फलंदाज मात्र बाद असेल. एकूण धावफलकावरती धावसंख्या 7 बाद 8 बाद 95 धावा. 8 बाद 95 धावा. अत्यंत महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. आज जर आपण पाहिलं तर स्पर्धेमध्ये आपल्याला थरार पाहायला मिळतोय. एक रंगतदार सामना. केंद्र सरकार वॉरियर्स विरुद्ध दुसऱ्या बाजूला विशाल योद्धा. आठ बाद 95 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विजय 8 षटकाच्या समाप्तीनंतर 8 बाद 95. ज्यावेळेला अमोल फलंदाजी करत होता काही क्षण असं वाटलं होतं की 140 पर्यंत हा संघ पोहोचेल, परंतु त्याच्यानंतर मात्र गोलंदाजांनी कमबॅक केलंय आणि यशस्वी ठरला होता माजिद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय माजिद. इथं मात्र आता पुढचे 12 चेंडू, पुढच्या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त किती धावा बनवणार संघ, कारण 8 बाद 95 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. केंद्रीय सरकार वॉरियर संघ थोडासा बॅकफुटवरती आपण पाहतोय. इथं मात्र चांगला चेंडू टाकलाय. बॅक टू बॉलर खेळलाय. कोणत्याही प्रकारची धाव नसेल. एक जुगार मात्र यशस्वी ठरतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर माजिदनं 7 चेंडू टाकलेत. 7 चेंडूमध्ये 6 धावा दिलेत आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केले.
चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एक धाव घेतली आहे. दिनेश क्षेत्ररक्षक तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते, तितकीच चांगली फेकी देखील करतोय. 96 धावा, 8 बाद 96. पुढच्या 10 चेंडूमध्ये 2-3 मोठे फटके तर खेळावे लागतील, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय नितीन आडे. नाही, इथं मात्र फटका मोठा खेळायचा प्रयत्न आहे. चेंडू आणि बॅटचा मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क नसेल. निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले, परंतु यावेळी उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे आणि इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतर धाव. जास्त मोठा रनअप आपल्याला माजीदचा पाहायला मिळत नाही. चेंडूवरती फिंगर रोल मात्र केलेत. इथं मात्र फटका खेळलाय क्षेत्ररक्षक सचिन विनकरे आणि झेल मात्र टिपलाय. आणखी एक फलंदाज बाद, आणखी एक विकेट मात्र प्राप्त करतोय माजीद. आज जुगार खेळलाय आणि त्याच्यामध्ये यशस्वी ठरतोय माजीद रगडा. परंतु सचिनचं देखील तितकंच कौतुक असेल. जर्सी क्रमांक 33 सुरेख असा झेल टिपलाय. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झंझरीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना, माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज मात्र शेवटच्या क्रमांकावरती आपण पाहतोय छोटा माजीद. 9 बाद 97 धावा. 2 माजीद आमने सामने. पुढे ओहो, इथं मात्र फलंदाज त्रिफळा उद्ध्वस्त आणि ऑल आउट. परतावं लागेल. काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र आपण पाहतोय. एक और टपका. थांबा 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 थांबा, थोडं गडबड करू नका. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली आहे. बिमर आहे का पहा आणि गोलंदाजाची शैली देखील तपासायची. पुन्हा एकदा काही क्षणासाठी सामना मात्र थांबलाय. शेवटची जोडी मैदानात होती. चेंडू अगदी फुलटॉस पद्धतीचा चेंडू डायरेक्ट यष्टीवरती आदळलाय. गोलंदाजाची शैली आणि हाईट देखील तपासली जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. विकेट आणि ऑल आउट. 97 धावा बनवलेत आणि 98 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या 4 षटकामध्ये 73 धावा. छोटे बच्चे बाहर आओ, मॅच सुरू आहे. मॅच छोटे बच्चे बाहर आओ, मॅच सुरू आहे. एक और टपका. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झंझरीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. धावांचं लक्ष्य. 98 टू विन. चला संघ केंद्र सरकार वॉरियर्स एका लाईन मध्ये आपण सर्वांनी मैदानामध्ये यायचंय. पहिल्या 15 चेंडूमध्ये 50 धावा होत्या आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर आपण धावांसाठी संघर्ष करावा लागला. एका पाठोपाठ विकेट देखील गेलेत. आज माजीद रगडाची मात्र तुफानी गोलंदाजी या सामन्यामध्ये पाहायला मिळाली आहे.
आमदार प्रीमियर लीग APL 2026 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने बक्षीस सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,51,000 रुपये देणारे माननीय आमदार भीमराव केराम साहेब, आमदार किनवट माहूर विधानसभा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,01,000 रुपये देणारे माननीय श्रीनिवास नेमानिवार, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक किनवट, माननीय संदीप दादा केंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नांदेड. तृतीय क्रमांक 71,000 रुपये माननीय भगवान दादा हुरदुके, माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड, माननीय दत्ताभाऊ आडे, माजी सभापती पंचायत समिती किनवट. आणि त्याचबरोबर चतुर्थ क्रमांक 51,000 रुपये देणारे माननीय डॉक्टर वसंत बामणे, सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट. माननीय डॉक्टर बालाजी नागरगोजे, तालुका अध्यक्ष डॉक्टर असोसिएशन किनवट, नागरगोजे हॉस्पिटल किनवट यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. APL कोर कमिटी डॉक्टर नागरगोजे सर, शेख माजिद रगडा. सामन्याला मात्र परत एकदा सुरुवात होईल. मराठवाड्याचा बुलंद आवाज सचिन जाधव सर या समालोचन कक्षामध्ये आपण यायचंय. खास करून आदिलाबाद वरून या सामन्याचा आनंद घेण्यासाठी, सामना पाहण्यासाठी जावेद भाई, अरबाज भाई आणि मुज्जू भाई आलेले आहेत. त्यांचे आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर छोटा माजिद आणि नॉन स्ट्रायकर एंडला बडा माजिद आणि स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय दिनेश. फर्स्ट बॉल टू गो. ओहो, पहिला चेंडू थोडासा फुल टॉस होता परंतु बॅटशी ते मात्र संपर्क झालेला नाहीये. येतोय डॉट बॉल कॉल. आमदार प्रीमियर लीग 2026 ची स्पर्धा आणि प्रेक्षक वर्ग बघू शकता. मैदानाच्या चारही बाजूने प्रेक्षक वर्ग आज खचाखच भरलेला पाहायला मिळतोय. व्हॉट अ मॅच. यावेळेस फटका खेळला गेला परंतु आहेत ज्ञानेश्वर मुंडे तिथे क्षेत्ररक्षक अडवलं जाईल सुरक्षितरित्या आणि येतोय दुसरा बॅक टू बॅक डॉट बॉल. छोटा माजिद गोलंदाजी मार्कवर 98 धावांचं लक्ष असणार आहे. निर्धारित 60 चेंडू आणि 98 धावा. काय सामना होतोय. आमदार प्रीमियर लीग 2026 चा तगडा मुकाबला. क्वालिफायर 1 जो संघ जिंकेल तो पुढचा सामना खेळेल परंतु जो संघ हारेल त्याला मात्र इथे या स्पर्धेमध्ये थांबावं लागेल. त्यासाठी रंगतदार मैदानाच्या आतमध्ये दोन तगडे संघ, दोन दादा संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने केंद्रीय वॉरियर्स आणि दुसरीकडे आपण पाहतोय विशाल योद्धा. प्रथमतः फलंदाजी करत नाणेफेक जिंकला होता. फलंदाजी करत धाव फलकावरती 97 धावा लावल्या गेल्यात. 98 धावांचं लक्ष विशाल योद्धाच्या संघासमोर दिलंय. पहिल्या 3 चेंडूचा इथे मात्र खेळ झाला. पहिल्या 3 चेंडूवरती 1 धाव लागली जाते. काय मॅच होतोय, काय सामना होतोय. अगदी प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला मैदानावरती खचाखच भरलेला आज प्रेक्षक वर्ग दूध डेअरी मैदान गोकुंदा या मैदानावरती पाहायला मिळतोय. छोटा माजिद वर्सेस बडा माजिद मुकाबला पाहायला मिळतोय. छोटा माजिद गोलंदाजी करतोय, बडा माजिद फलंदाजी करतोय. एक धाव षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे. 1 धाव धाव फलकावरती लागली जाते. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा रिस्की धाव आहे.
आणि इथे मात्र पूर्ण केले गेले. आपण पाहतोय अगदी सन्मान दिलाय चेंडूला, अगदी पुढे टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळल्याने एक धाव देखील पूर्ण केले गेले. जर्सी नंबर 7 फलंदाज आणि जर्सी नंबर 17 गोलंदाज. आणि समोर असेल दिनेश. काल दिनेशचा पाहिलं गेलं तर धावाचं खातं उघडलं नव्हतं, परंतु आज संघाला गरज आहे दिनेशची. डाऊन द लेग चेंडू टाकला गेला आणि ते मात्र पंचाचे दोन्ही हात समांतर. धाव पलकावरती धाव वाढली एक अवांतर. 3 धावा धाव पलकावरती लागल्या जातात. दिनेश बद्दल काल सांगत होतं की कालच्या सामन्यामध्ये दिनेश स्वतःचं धावाचं खातं उघडू शकला नव्हता, परंतु ते म्हणतात ना की ओ साल दुसरा, आता ये साल दुसरा आहे. आता मात्र हा सामना वेगळा आहे. या सामन्यामध्ये ओ माय गॉड, ओ हो आपलातून प्रयत्न तिथे विकेटच्या पाठीमाग अमोल चव्हाणचा एफर्ट पाहू शकता, परंतु झेल मात्र झालेला नाही. येतोय डॉट बॉल. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती आहेत विदाउट एनी विकेट 3 धावा. डीजे आलेल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आमच्या ज्या आयोजनाची कोर कमिटी आहे, श्री डॉक्टर बालाजी नागरगोजे सर, डॉक्टर वसंत बामणे सर, माजिद शेख सर आणि या स्पर्धेचे आयोजक संदीप दादा केंद्रे यांच्याकडून आलेल्या सर्व मान्यवरांचं मी ते शब्द सुमनाने स्वागत करेन, कारण आपण आपल्या वेळेतला वेळ काढून या सामन्यासाठी उपस्थिती लावलात. जे मान्यवर देखील आपल्याला लाभले गेले त्यांचं देखील ते शब्द सुमनाने स्वागत आहे. सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती लागल्या गेले ते 3 धावा. अद्याप विकेट मात्र गमावलेला नाही. गोलंदाजी मार्कवर संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज नंबर 1 चा गोलंदाज जर्सी क्रमांक 1 अमोल चव्हाण. आज फलंदाजीमध्ये एक स्टार्ट मिळाला होता, सुरुवात झाली होती, परंतु मोठ्या धावेमध्ये कन्सिड करू शकला नव्हता. परंतु गोलंदाजी मार्कवरती करेल का अमोल? माझीसाठी फटका इथे मिस टाइम होता. राजू बोईनवार क्षेत्ररक्षक होते, परंतु अगदी कॅरी झालेला नाही तिथपर्यंत चेंडू. अगदी पुढे टप्पा पडला गेलाय. धाव मिळणार नाही. येतोय डॉट बॉल. रंगतदार मुकाबला. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हा तगडा सामना आहे. मोठा मुकाबला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 दादा संघ केंद्रीय वॉरियर्स वर्सेस विशाल योद्धा. आज मात्र करो की मरोची स्थिती आहे. ओ माय गॉड, 2 खेळाडूला झेलचा संधी होती इथे. विकेट किपर देखील विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जात होता, तिथं देखील इथे मात्र झेल सुटला गेलाय. माजिद रगडा फलंदाज आहे तगडा आणि त्याचा इथे मात्र झेल सुटला गेला. असा कसा या पठ्याचा तोल सुटला? डावलली हातातील संधी, कारण झेल सुटला. इर्षाद सरांनी सांगितल्याप्रमाणे पकडो क्या जीतो मॅच. मॅच मध्ये झेल महत्वाचे आहेत. सरांनी मॅक्सवेलचं आपल्याला एक उदाहरण सांगितलं होतं आणि कालचा नागरगोजे वॉरियर संघाचा सामना देखील. फटका आलाय दिनेशच्या बॅट मधून, मात्र मोठा फटका आलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय आमदार प्रीमियर लीग कणकवली. हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. गोलंदाजी मार्कवर अमोल. आवाज डीजे आवाज. पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये आणि चेंडू जातोय. पाहुनी मोका. हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. 2 बॅक टू बॅक चौकार इथे दिनेशच्या बॅट मधून आले. दिनेश एक तगडा खेळाडू आहे, एक शांत संयमी खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. पाहिलं गेलं तर एक व्यक्ती म्हणून तो खूप शांत संयमी आहे, परंतु फलंदाजी मात्र तगडी करताना त्याला आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल चव्हाणच्या समोर दिनेश मात्र आक्रमक भूमिका येते स्पष्ट केली आहे. बघूया दिनेश कशा प्रकारे फलंदाजी करेल आणि गोलंदाजी मार्कवर अमोल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. धाव संख्या आहे 12 धावा.
पुन्हा एकदा नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र सेलिब्रेशन केलं जातंय, सेलिब्रेशन केलं जातंय. आणि काय पंचाचा इशारा येतोय, 8चा OUT आउट. दिनेश बॅक टू द पवेलियन. आणि एक मिनिट डीजे, हे दिनेश जो बाद होतोय आणि तो जातोय, त्याने स्वतः सांगितलं की हे बाद आहे म्हणून. स्वतः दिनेशने ती विकेट कबूल केली आहे आणि बाद व्हावं लागेल दिनेशला. डीजे एक और टपका. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना, माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार, हीच आमची इच्छा. खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार, हीच आमची इच्छा. जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यांकडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन आतमध्ये संघाचा कर्णधार, संघ नायक, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट मुजाहिद चाऊस फलंदाजीसाठी आलेत. गोलंदाजी मार्कवर अमोल चव्हाणने दाखवलंय की हा खेळाडू प्लेअर ऑफ द सिरीजच्या यादीमध्ये का नंबर 4 वरती आहे. संधी देखील आहे पुढे येण्याची. गोलंदाजी मार्कवर विकेट मिळवलाय. पुन्हा एकदा अमोल चव्हाण धावतोय, अगदी पुढे टाकला गेलाय. ऑन साइडच्या दिशेमध्ये दिशा दाखवण्याचा प्रयत्न देखील इथे आपण पाहतोय मुज्जू चौस यांच्याकडून झालाय, परंतु बॅटशी संपर्क नाही. येतोय डॉट बॉल. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती लागल्या गेल्या आहेत ते 12 धावा, 1 गडी बाद. रंगतदार मुकाबला, बिग मॅच. आज आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेचा फायनलचा ही ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून कार्यरत. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील दुसरा मुकाबला. इलिमिनेटर फर्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्वतःचा दुसरं षटक टाकतोय तो छोटा माजिद. यावेळेस थोडस डाऊन द लेग होता, परंतु अगोदरच ऑफ स्टंपला शफल झाले होते. माजिद फटका देखील ऑन साइडच्या दिशेमध्ये मोठा खेळण्याचा प्रयत्न. बॅटशी संपर्क नाही का, आता चेंडू पडल्याच्या नंतर ज्या प्रकारे उसळी घेतला होता त्यामुळे इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. 12 धावा दापलकावरती स्थिरावलेली धावसंख्या आहे. अमोल चव्हाण विकेटच्या पाठीमाग आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण बदलताना एक रंगतदार मुकाबला आहे, तगडा मुकाबला आहे, मोठा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी डोळ्याचं पाडणं फिरणारा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. पुढे चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाडले प्लॉट मध्ये. येतोय 1 बॉल इंटू द फॅन्स. चौकार. डीजे पाहुनी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल, जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. माजिद, छोटा माजिदच्या समोर बडा माजिद. इथे मात्र चौकार आला गेलाय. बघूया कशा प्रकारे पुढच्या चेंडूवरती सामना करेल. आकुडत्या टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम झाले होते. नक्कीच मिस टाइम झाले होते, कारण आकुडत्या टप्प्याच्या चेंडूरला बॉडी वेट ट्रान्सफर करून स्क्वेअर ऑफ द विकेट धावा काढण्याचा प्रयत्न तिथे झाला होता, परंतु बॅटशी पाहिजे तेवढा संपर्क झालेला नाही. येतोय डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आलेली आहे. 16 धावा. षटक क्रमांक तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय, म्हणजे 15 धावा चेंडू नंतर 16 धावा धावपलकावरती आहेत. माजिद यावेळेस मात्र तंदुरुस्त फटका ओव्हर द कव्हर. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय मॅजिदच्या बॅट मधून आणखी एक खणखणीत दणदणीत चौकार. डीजे पाहुनी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल, जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनी. धाव पलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा माजिद, छोटा माजिदच्या समोर बडा माजिद. पुन्हा त्या दिशेमध्ये बॅक टू बॅक कॉपी पेस्ट स्टाईल. इथे मात्र चेंडू जाईल सीमा पार. येतोय पुन्हा एकदा चौकार.
Easy. पाहुनी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळला गेला. तिथे संघाचे संघ मालक आणि संघाचे संघनायक संदीप केंद्रे सर चेंडूला अडवतील. एक धाव तिथे कंप्लीट केली आहे. आणि दुसरीकडे आपण पाहतोय या अगोदरच्या इनिंग मध्ये केंद्रीय सरकार वॉरियर संघाकडून बाउंड्रीच्या बाहेर बॉल गेल्याच्या नंतर प्रेक्षकांसाठी पारितोषिक ठेवलं गेलं होतं. आणि इथे आपण पाहतोय विशाल योद्धाचे जे खेळाडू आहेत, जे फलंदाज आहेत, ते बाउंड्री लाईनवरती उभे राहिलेत. पण हे बॉल साठी देखील इथे मरमर केली जाते. आणि इम्पॉर्टंट, खरंच नक्कीच फार इम्पॉर्टंट, मॅच बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे ना, ते दर्शवलं जाते. षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. गोलंदाजी मार्कवर बेस्ट गोलंदाज अमोल चव्हाण आणि स्ट्रायकर एंडला बेस्ट फलंदाज या स्पर्धेतला शतकवीर माजिद रगडा यांना आपण पाहतोय. परंतु आव्हान समोर असेल ते अमोल चव्हाणचं. अमोल नाव नसून तो त्या संघाचा अनमोल खेळाडू आहे. अमोल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. दोन्ही जर फलंदाज बघितले गेले, दोन्ही खेळाडू जर बघितले गेले तर लीडिंग आहेत MVP मध्ये. हे बघू शकता गती परिवर्तन पहिल्या चेंडूवरती चेंज ऑफ पेस. क्रिकेटचा कमी आणि बुद्धिबळाचा खेळ इथे जास्त खेळला जातोय. एक धाव तिथे सन्मानपूर्वक खेळले गेले आणि एक धाव कंप्लीट केली. आता स्ट्रायकर एंडला संघाचे कर्णधार कॅप्टन असतील मुजाहिद चाऊस. 26 धावा धाव पलकावरती लागल्या जात आहेत. रंगतदार मुकाबला. अजून जर बघितलं गेलं तर 41 चेंडू 72 धावांची गरज असणार आहे. म्हणजे 10 रन पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट असणार आहे. पुढचा चेंडू अमोलचा. यावेळेस आकृत्या टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळून पुन्हा एक धाव घेतण्याचा प्रयत्न होता, परंतु नकार दिलाय माजिदने. माजिद जर पाहिलं गेलं तर रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडंसं तेवढं विश्वास ठेवत नाही. त्यांना मोठे फटके मारण्याचे आवडते. परंतु आज पाहिलं गेलं तर इक्वेशन वेगळं आहे. कारण आजच्या सामन्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे खेळणार आहात हे फार महत्वाचं आहे. कारण माझी जर बघितलं गेलं तर एक असा खेळाडू आहे किनवट मध्ये की एकट्याच्या फलंदाजीने सामना पटवणारा खेळाडू आहे. परंतु हा दिवस वेगळा आहे. अमोल चव्हाणचा पुन्हा एक चेंज ऑफ पेस चेंडू फटका खेळला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. बघूया एक धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. आणि पाहता पाहता 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्या. 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या वाढती 28 धावा. षटक क्रमांक 4 टाकलं जाते. संदीप केंद्रे सरांकडे देखील लक्ष असू द्या. आपण पाहतो प्रत्येक वेळेस क्षेत्ररक्षकाकडे नजर ठेवताना त्यांना सांगताना संदीप केंद्रे सर देखील आपण पाहतोय. अमोल चव्हाण पुन्हा एकदा धावतील मुजाहिद चाऊसाठी. ओहो, पुन्हा एकदा कानापासून हाय बाय करत जाणारा चेंडू, परंतु पंचाचा इशारा इथे मात्र आलाय. इट्स अ नो बॉल कॉल. उघडा डोळे बघा नीट, कारण मुजाहिद साठी पुढचा चेंडू फ्री हिट. नो बॉल. इट्स अ नो बॉल कॉल. हा गेला नो बॉल. करंट टेंट हाऊस किनवट यॉन्स कडून नो बॉलची अकरान. करंट टेंट हाऊस यांच्याकडून नो बॉलची आक्रमण देखील झाली आहे. म्हणजे फ्री हिटचा चेंडू असणार आहे. हो, फ्री हिटचा चेंडू देखील इथे पाहतोय. तेज तर्रार टाकला गेलाय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. फ्री हिटच्या चेंडूवर इथे मात्र वापसी केली गेली आहे. 29 धावा धाव पलकावरती लागल्या गेलेत. अरे नेट का बंद आहे? सांग ना मग. तसं तू तसं नका बसू, सांग कोणाला तरी. नेट चालत नाही. यावेळेस हलक्या हाताने चेंडू थोडा वेळ हवेमध्ये. कॅप्टनचा झेल घेण्यासाठी कॅप्टन तिथे तयार होते, परंतु चेंडू मात्र इथपर्यंत ट्रॅव्हल झालेला नाहीये. येतोय डॉट बॉल. 29 धावा धाव पलकावरती लागल्या गेल्या. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकणं बाकी आहे. अद्याप जर बघितले गेले तर गोलंदाजांनी धावावरती अंकुश लावला गेलाय, परंतु मनामध्ये भीती असेल, डर असेल, ते माजिद रगडा आणि मुन्ना पठाण जे 2 खेळाडू या स्पर्धेतील
सर्वात जलद अर्धशतक ज्याने मारले ते देखील डगआउट मध्ये आहेत आणि फलंदाजी करताना आपण या स्पर्धेतला शतकवीर माजिद रगडा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे फ्लेक केलंय रिस्टच्या साह्याने, प्रयत्न विकीचा झाला परंतु चेंडू मात्र जाईल. 1 बॉल सीमा पार येतोय मुजाईच्या बॅट मधून कणकणी दणदणीत चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. षटकाची समाप्ती होती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या गेल्या ते 33 धावा. 33 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. ओके, 4 षटकाच्या समाप्तीनंतर 33. 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर डावखुरी हाताचे गोलंदाज ज्ञानेश्वर केंद्रे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पहिलं षटक टाकतायत संघासाठी, 5वं षटक टाकतायत. समोर असेल माजिद रगडा. रंगतदार मुकाबला पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग अगदी रखरखत्या उन्हात देखील मैदानावरती बसून आहे. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण ते क्रिकेट बद्दलचं प्रेम त्यांचं दिसून येतंय. कारण आभाळाकडे आकाशाकडे जर बघितलं गेलं तर अगदी तडपतं ऊन आहे मैदानात, परंतु प्रेक्षक वर्ग आज उपस्थिती लावला गेलाय. जाऊया सामन्याकडे. 5व्या षटकाचा पहिला चेंडू पुढे पुढे टाकला गेलाय, थोडासा डाऊन द लेग. पंचाचे नक्कीच हात समांतर झालेत. व्हाईट बॉल कॉलचा इशारा तिथे येतोय. एका धावेच्या साहाय्याने 34 धावा धावपलकावरती लागतात, परंतु गतीने टाकला गेलेला चेंडू होता. तेज तर्रार चेंडू ज्ञानेश्वर केंद्रेकडून डिलिव्हर करण्यात आलाय. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर केंद्रे, यावेळेस सन्मानपूर्वक बॅक टू द बॉलर खेळले गेले. धाव मिळणार नाही, डॉट बॉल येतोय. आणि प्रत्येक डॉट बॉलवरती अमोल चव्हाण असतील, राजू भोईनवाड असतील, प्रत्येक चेंडूवरती टाळ्या वाजवताना. आणि ती गरज देखील आहे, कारण गोलंदाजाचं प्रोत्साहन वाढवणे हे देखील कला असते. मिस टाइम झालेत. सेलिब्रेशन केलं जातंय आणि इकडं मेन पंचाचा इशारा काय येतोय? ओ माय गॉड, आत वर केलेत. याचा अर्थ माजिद रगडा बॅक टू द पवेलियन. डीजे संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना, माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. हो इथे सेलिब्रेशन. कॅमेरामॅन, केंद्रे वॉरियर्स या संघाच्या डगआउट कडे थोडासा कॅमेरा फिरवायचा आहे. हात वर करा प्रेक्षक, तुमच्यावरती कॅमेरा आहे. केंद्रे वॉरियर्स त्या संघाकडे डगआउट कडे कॅमेरा देखील फिरवला गेलाय. त्यांच्या जल्लोष देखील दाखवला जातोय. हे बघू शकता, हे केंद्रीय वॉरियर संघाचे प्रेक्षक. प्रदीप दादा केंद्रे देखील असतील. माजिद मात्र इथे बाद व्हावं लागेल. सचिन, नवीन फलंदाज सचिन विनकरे. सचिन विनखेरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. काय सामना होतोय. माजीच्या विकेट वरती ज्या प्रकारे सेलिब्रेशन करण्यात आले त्यांच्या डगआउट मध्ये, शांत वातावरण होतं. विकेट दिल्याच्या नंतर माझ्या उजव्या साईडला जे आपण पाहतोय डगआउट आहे केंद्रीय सरकार वॉरियरचा, त्यांच्याकडून एक जल्लोष पाहायला मिळालाय. ज्ञानेश्वर केंद्रेला मिळाली होती मोठी सफलता. 34 धावावरती दुसरा विकेट इथे गेलाय. षटक क्रमांक 5. पुन्हा समोर असतील सचिन विनकरे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुंदर चेंडू, चांगली गोलंदाजी. प्रत्येक चेंडूवरती इथे आवाज दिला जातोय. परंतु सचिन विनकरेसाठी सांगू इच्छितो की तुम्ही आजपर्यंत किती मॅन ऑफ द मॅच जिंकले हे महत्वाचं आहे. आज तुम्ही संघासाठी काय करणार आहात हे महत्वाचं आहे. कट शॉट खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात केला गेला क्षेत्ररक्षक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते 36. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर आहे. 36 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. आता गरज आहे 32 चेंडू 62 धावा.
काय सामना होतोय, काय सामना होतोय. 32 चेंडू 62 धावांची गरज आहे. नॉन स्ट्रायकर यांना संघाचा कर्णधार सर सेनापती मुजाहिद चाऊस अजूनही आहे. समोर सचिन विनकरे. सचिन विनकरेला सांगितल्याप्रमाणे की तुम्ही आजपर्यंत काय केलं ते काही मॅटर करणार नाही, तुम्ही आज तुमच्या संघासाठी काय करणार आहात हे महत्वाचं आहे. धीरज राठोड यांचं देखील स्वागत असणार आहे. 36 धावा धाव पलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू फटका मिस टाइम. बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र येतोय डॉट बॉल. 36 धावा धाव पलकावरती लागल्या गेल्या आहेत. प्रत्येक डॉट चेंडूवरती इथे मात्र केंद्रीय सरकार वॉरियरच्या डगआउट मधून आवाज येतोय, जल्लोष येतोय आणि काय सामना होतोय. माझ्या डाव्या साईडला पाहायला गेलं तर विशाल योद्धाचा डगआउट आहे. उजव्या बाजूला केंद्रीय सरकार वॉरियरचा डगआउट आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट केला गेलाय. बघूया क्षेत्ररक्षक तिथे राजू बोईनवाड चेंडूला अडवतील. दुसरी धाव. ओ माय गॉड, दुसरी धाव इथे रिस्की होती आणि ती देखील कंप्लीट केली गेली. षटकाची समाप्ती होते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती लागल्या गेल्या ते 38 धावा आणि आता 5 षटकामध्ये काढायचे आहेत ते 60 धावा. 5 मध्ये 38 झालेत, 5 मध्ये 60 काढायचे आहेत. संघाचे वरिष्ठ खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. दोन्ही संघाचे कान मंत्र दिला जाईल, नक्कीच कान मंत्र दिला जाईल, एक मेसेज दिला जाईल. परंतु इथं माईक मे हँडओव्हर करेल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक, जवळपास भारतामधल्या 8 ते 10 राज्यामध्ये ज्यांनी समालोचन केलंय. मोठं नाव समालोचनाचं भारतातील, ज्यांना ज्युनियर आकाश चोप्रा असं देखील म्हटलं जाते, ते आमचे वरिष्ठ समालोचक, आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान सलीम शेख सर यांना विनंती करतो की आपलं पुढील समालोचन त्यांच्या वाणीतून किनवटकरांना ऐकवायचं आहे. तीस चेंडू 60 धावा. तुमच्या अनमोल सौजन्याने आमदार प्रीमियर लीग APL 2026 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने बक्षीस सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषक 1,51,000 रुपये देणारे माननीय आमदार भीमराव केराम साहेब, आमदार किनवट माहूर विधानसभा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषक 1,01,000 रुपये देणारे माननीय श्रीनिवास नेमानिवार, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक किनवट, माननीय संदीप दादा केंद्र. APL कोर कमिटी डॉक्टर नागरगोजे सर, शेख माजिद रगडा, डॉक्टर वसंत बामणे सर. APL आयोजक माननीय संदीप दादा केंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नांदेड. धन्यवाद. जाएंगे, अपने नाम करके जाएंगे. आज किनवट का ये मैदान फतेह करके जाएंगे. किनवट का मैदान दोनों टीमों ने ख्वाब देखा है. मैं अक्सर कहता हूं कि ख्वाबों के शहरों में आके ख्वाब देखा नहीं करते हैं. ख्वाब देखिए अपने घर पे और मैदान पे आके कर लीजिए पूरा. दोनों टीमों ने ख्वाब देखा है. ख्वाब केंद्र सरकार वॉरियर्स ने देखा है, ख्वाब विशाल योद्धा ने देखा है. लेकिन मैच ऑन, मैच खत्म नहीं है. 30 गेंदे 60 चाहिए. प्रेशर वाला मुकाबला. माजिद बैक टू डगआउट. मोजो चाउस गेंदबाजी में नीति नाड़े. लॉफ्टेड शॉट, गेंद ऊपर, खिलाड़ी डाउन द बॉल. नाउ कैच छूटा और छक्का गया. किस्मत लूटी है. धोखा है. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. अमेरिका की अगर बात करें तो व्हाइट हाउस, लेकिन इस मैदान में मोजो चाउस. लेकिन अरे नहीं है, खेल कहाँ रहे. शायद कि 1 बाउंस का इशारा. मुझू की अगर बात करें तो हाइट कम है लेकिन फाइट ज़्यादा देते हैं. शायद यहाँ देखिए तो अंपायर के साथ में अगर देखिए हल्की से बातचीत संदीप भाव केंद्र, आप देखिए हर बात में समझाएंगे. नितिन के हाथ में कभी देखिए कंधों पे इन्होंने कभी हाथ डाला नहीं. आज क्रिकेट के इस महासंग्राम में, रण संग्राम में हाथ डाल के समझा रहे कि मैंने समझाया, आप मत समझाने जाइए. पहला गेंद छक्का, दूसरी गेंद पे डॉट गेंद. किस्मत साथ चाहिए.
44 पे 2। शॉट अच्छा गैप में भी है और लेकिन न्यानू मौजूद है वहां पर। राजकुमार और बोधरी का एक खिलाड़ी ज्ञानेश्वर, एक अच्छी फील्डिंग। दर्शक इन्वॉल्व हुए इस मैच के अंदर अपने अपने चहीते टीम को सपोर्ट करते हुए। 3 गेंद में आए हैं रन 7। ये मुकाबला देगा किसको 7, क्योंकि बल्लेबाजी में सचिन भी करे, गेंदबाजी में नितिन आरे। ये नहीं है। थोड़ा सा स्वच्छ भारत अभियान के अध्यक्ष बने फिलहाल इस समय। और फिलहाल अगर देखिए हम विकेटों के पीछे पीका है। पीका को लग रहा है कि हर गेंद पे अब विकेट चाहिए, दबाव डाले यहाँ पर अंपायर के ऊपर, लेकिन नहीं है। शायद यहाँ पर पहले गेंद पे छक्का, गजब की वापसी की है नितिन आर्य ने। प्रति ओवर 12 के औसत से रन बनाने, मुकाबला जीतने के लिए अभी भी 26 गेंदे 53 चाहिए। 26 बॉल टू गो ऑन द 53 रन टू विन। ये नहीं है, डाउन द लेग है। अंपायर कह रहे इट्स अ वाइड बॉल। अतिरिक्त रन यहाँ पर आता हुआ, ये अतिरिक्त रन से थोड़ा सा बचना पड़ेगा केंद्र सरकार को अगर ये मुकाबला जीतना है तो। और दूसरी तरफ अगर ये 26 गेंदे 52 चाहिए मुकाबला जीतने के लिए। प्रति गेंद पे आपको 2 रन चाहिए, प्रति ओवर में 12 रन चाहिए। 26 पे 52। ये वेल डन नितिन। यहाँ पर पीछा किया था, रियो लिया है, जरूर है कि यहाँ पर चेक करना चाहते हैं अंपायर की तरफ। मैं चेक करिए आप हुआ क्या है। पैटर टीम का रियो इस समय 46 पे 2 आप देख रहे हैं। क्रुशियल मुकाबला बीच मैदान में, यान बान शान वाला लड़ाई है। ये कहते हैं ना कि जबरदस्त लड़ाई है। आधे समर्थक इधर है, आधे समर्थक उधर है, लेकिन बीच मैदान में हुआ क्या है। थर्ड अंपायर आप देखिए तो मुन्ना पठान अब इन एक्शन में 46 रन। अब जिस हिसाब से वेफर की अगर बात करेंगे तो बहुत जबरदस्त ये क्षण बीच मैदान में 46 for 2। लेकिन हुआ क्या है, अगर ये वाइट होगा तो मुकाबला 26 गेंदों में 51 पे आ जाएगा। वैसे लक्ष्य बहुत ही साधारण है इस मैदान में, लेकिन माजिद रगड़ा डगआउट में, रेवंत अभी भी अगर दिए तो आर्या अभी भी अगर दिए आर्या की बल्लेबाजी आना है, पठानों के पठान महापठान अभी भी डगआउट में। लेकिन मैच क्रूशियल वाला है, यहाँ पर दबाव स्पष्ट होगा क्योंकि आसान नहीं है। संदीप बाबू केंद्र अगर ये थोड़ा सा एक्सरसाइज करते हुए, मुझे तो लग रहा है कि मेन मैच में क्या गेंदबाजी ना करे। इट्स अ वाइट बॉल, तो रियो सक्सेसफुल, इट्स अ वाइट बॉल कॉल। 26 गेंदे और 51 चाहिए मुकाबला जीतने के लिए। मोजो चाओ सचिन विन करें, यह बड़ा क्रूशियल वाला मुकाबला है। हाफ चांसेस को कन्वर्ट करना पड़ेगा कैचेस के अंदर। ये फिर से एक बार 3 गेंदे लगातार 3 वाइड डाले हैं। नितिन आर्य अजीत प्यारे वाइड लाइन से गेंदबाजी कर रहे हैं। थोड़ा सा रिस्की है, लेकिन यही है कि छक्का खाने से बेहतर कि वाइड दीजिए। दाया निकलकर बाया मारने वाला खेल बीच मैदान में चल रहा है। आखिरी गेंद यहाँ अभी भी 2 गेंदे शेष है। स्विच हिट, स्वच्छ भारत अब समिति के सदस्य बने इस समय। और फिलहाल अगर ये तो सिंगल यहाँ पर आता है, सिंगल के साथ में अब 50 चाहिए मुकाबला जीतने के लिए। 25 गेंदे 50 रन, मेरे हिसाब से माफ कीजिए 25 पे 49 चाहिए। 24 बॉल टू गो एंड 49 रन टू विन। 49 रन की दरकार है मुकाबला जीतने के लिए। ये जबरदस्त मुकाबला है। फ्लाई स्लीप, गली पॉइंट, शॉर्ट कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन। नितिन आर्य, मोजो चौस, यहाँ देखिए थोड़ा सा देखिए पैरों पे गेंद क्लिक करना चाहते थे, लेकिन हुआ क्या है बीच मैदान में। हुआ क्या है बीच मैदान में। ड्रामा इज कंप्लीट है। शायद देखिए अंपायर की तरफ इशारा किए, देखिए आखिरी गेंद फिर से बार रिव्यू पैरों के लग के गई है या हुआ है, मैं लेना चाहते लीजिए, एक रिव्यू है आपका इस्तेमाल कर सकते हैं। बाद में रिव्यू जाता है तो फिर आपको अंपायर के हवाले आपको खेलना है। लिया है रिव्यू। इस समय निर्णायक के पल है बीच मैदान में, दोनों टीमों की निर्णायक क्षण है। इट्स अ वाइट बॉल। रिव्यू है, बाकी है तो इस्तेमाल कर रहे हैं। पैर पे गेंद लगी नहीं है, लेग स्टंप को हल्के से मिस करके गई है सैंडी गेंद। वो कहते हैं लेग स्टंप को मिस करके बगैर कोई किस करके गेंद अगर गई है लेग स्टंप मिस करके, अंपायर कहते हैं इट्स अ वाइट बॉल। लेकिन यहां पर कहते हैं मिस और किस का मामला सैंडी पॉन्टिंग से बेहतर कोई जान ना पाए। 50 कम्स ऑफ टीम विशाल योद्धा। सारे तरफ पिन ऑफ साइलेंस मैदान में। ये मुकाबला आसपास बहुत जबरदस्त मुकाबला है, दिलचस्प मुकाबला है बीच मैदान में। हाँ देखिए तो अभी भी 1 गेंद शेष है, 50 रन लगे। बोर्ड के ऊपर लगातार ये वाइट बॉल डाल रहे हैं, 4 वाइट डाले हैं।
ये लंबा ओवर चल रहा है ना, यही हो रहा है कि हमें तो लगे दबाव डालते हैं, लेकिन अब हुआ क्या है बीच मैदान में। अब देखिए तो रिटायर्ड आउट किए, तो मुज्जू चाउस बाहर जा रहे हैं, अब आए हैं बल्लेबाज आर्या। तो कभी कभी ऐसा आपका प्रयोग है ना, कभी कभी ये गलत भी होता है। हमने देखा है जिस तरह से न्यानू की बल्लेबाजी, जिस तरह से अगर देखिए तो रेवन की बल्लेबाजी देखी, तो ये कभी कभी होता है। दीपक बट्टवाल देखिए सुबह, तो हो सकता है ये 50 for 3, 25 गेंदे 48 चाहिए मुकाबला जीतने के लिए। आने के सामने इतना आड़े, पहली गेंद फुलर लेन गेंद थी, लॉन्ग अप क्षेत्र में खेला है खिलाड़ी, वहां पर अमोल चौहान फंबल। ये लड़त का महत्व देख लीजिए आप, कितना बेहतर ये मुकाबला चल रहा है। अमोल चौहान जैसा खिलाड़ी फंबल हो रहा है, इसका मतलब ये मैच है ना बहुत इंटरेस्टिंग मोड पे है। ये 2 के साथ में कहानी खत्म हुई है इस 6 की। 24 गेंदे 46 चाहिए। अगर ये रिटायर्ड आउट अगर ही पहा ओव्हर संपली। या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून कार्यरत। गेंदे, रन चाहिए 46। 24 में 46 रन की दरकार है मुकाबला जीतने के लिए। सारा सपोर्टिंग सिस्टम अगर ये तो कोई इधर है तो कोई उधर है, वो थोड़ा सा मुझे तो आसराने वाली बात भी आ रही है। आधे इधर जाइए, आधे उधर जाइए, बाकी सब मेरे पीछे आइए। यहाँ पर मेरे पीछे कोई आएगा नहीं, लेकिन ये दोनों टीमों के पीछे जाएंगे सब। नजरे सचिन वेन के ऊपर, गेंदबाज में मैन फॉर्म बोदरी का राजकुमार, पटकी हुई गेंद है, पसंद है इस खिलाड़ी को, सीधा स्टैंड में U6। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार।